हॅलो गाईड्स, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला प्रेरणादायी सुविचार म्हणजे आयुष्य सुंदर करणारे विचार हे सुविचार सांगणार आहे. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. जेव्हा सगळंच संपलंय असं तुम्हाला वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी करण्याची. नेहमी लक्षात ठेवा की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केला पाहिजे. यश हे प्रयत्नांवर अवलंबून असते. आयुष्यात अडचणी येतात पण त्यांच्यावर मात करणाऱ्यांनाच खरे यश मिळते. जीवन सुंदर आहे, फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. समय आणि संधी कधीही कोणासाठी थांबत नाही. आपले विचारच आपले आयुष्य घडवतात, म्हणून नेहमी चांगले विचार करा. हाव सोडली की मोह संपतो, मोह संपला की दुःख संपते. मीपणापेक्षा कमीपणा घेतलेला कधीही चांगला. आयुष्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प असतात, पण वाईट गुणांवर चर्चा सुरू झाली की तोंड काय बंदच होत नाही. असलेल्या गोष्टींमध्ये रमता आले की नसलेल्या गोष्टींची हुरहुर लागत नाही. निभावणारा नातं कसंही निभावतोच, त्याला ना कारण हवं असतं ना विषय. माणसाने स्वतःला अतिहुशार नक्कीच समजावं, पण दुसऱ्याला कधी कमी समजू नये. स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जेथे विचार केला जातो, तिथेच माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. आयुष्याचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, आलेला अनुभव आणि भेटलेली माणसं. विचारांच्या गर्दींची सवय झाली की माणसांच्या गर्दीत करमत नाही. उघडा डोळे, वाचा नीट. कटू सत्य. नोकरदार नवऱ्याच्या अपेक्षेमुळे मोठ्या शेतकऱ्याची मुलगी बिनशेती होत आहे आणि भूमिहीन असणाऱ्याची मुलगी अख्ख्या शेताची मालकीण होत आहे.